माणगाव तालुक्यातील निजामपूर शहरात 80 वर्षीय वृद्ध महिलेवर 18 वर्षाच्या तरुणाने अतिप्रसंग केला असल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी 20 डिसेंबर रोजी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। त्यानंतर निजामपूर शहरात या घटनेच्या निषेधार्थ 22 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला। निजामपूर शहरातील महिला भगिनी, विविध सामाजिक संघटना आणि समस्त निजामपूर ग्रामस्थांच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आजीला न्याय द्या व आरोपीवर कडक कारवाई करा अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी आरोपी विरोधात योग्य ती दखल न घेतल्यास या आंदोलनाचे उग्र स्वरूप माणगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिसून येईल असे वक्तव्य या आंदोलनात सहभागी झालेल्या निजामपूर वासियांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। तसेच या घटनेच्या निषेधार्थ निजामपूर मधील व्यापाऱ्यांकडून 23 डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला। यामध्ये मेडिकल, दवाखाने, बँका आणि अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी व व्यावसायिक या बंद मध्ये सामील झाले होते। हा जो किळसवाना प्रकार झालाय त्याबद्दल माझी एकच विनंती आहे, महाराजांच्या काळातली शिक्षा चौरंग करावा किंवा त्याला फाशी द्यावी। त्याच्यापेक्षा दुसरी काही शिक्षा नाही, त्याला जन्मठेप वगैरे काही मिळू नये, त्याला फाशी किंवा त्याचा चौरंग करावा हीच आमची एक इच्छा आहे। हे सगळ्यांच्या वतीने मी मागणी करते आणि ही प्लीज पूर्ण करावी अपेक्षा ठेवते। गुरुवारी 19 तारखेला निजामपूर शहराला काळीमा फासणारी अशी एक घटना या शहरात घडली। गोने नामक 18 वर्ष पूर्ण असणारा एक बालक किंवा मुलगा तरुण यांनी 80 ते 85 वर्षाच्या एका वृद्ध महिलेवरती अत्याचार केलेला आहे आणि हा अत्याचार या निजामपूरमध्ये प्रकार घडलेला असल्यामुळे निजामपूर वासियांच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं, सर्व मंडळांच्या वतीनं, महिला मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। हा निषेध करत असताना आज मोर्चा काढण्याची वेळ का आली त्याचं कारण परवाच्या दिवशी मला वाटतं काहीतरी गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच्यावरती त्याला अटक झालेली आहे असं समजतंय। परंतु जर संत गतीने त्याच्यावरची जी कारवाई आहे ती जर होत असेल तर नक्कीच निजामपूर वासीय पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून प्रशासनावर देखील दबाव आणणं गरजेचं आहे। या ठिकाणचे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा यात जबरदस्त असं लक्ष घालायला पाहिजे आणि हा जो काय आरोपी आहे या आरोपीला कठोर कारवाई नव्हे तर आपण आता मोर्चामध्ये ऐकलं असेल की त्याला फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे। अशा पद्धतीची कारवाई त्याच्यावर जर केली नाही तर निजामपूरवासीय या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत असं मी सर्व निजामपूरवासियांच्या वतीने या ठिकाणी आपणास सांगतो। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो माणगाव। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।